अलमट्टी धरणाची उंची कर्नाटक सरकार वाढवणार अशी माहिती समोर आली आहे आणि कोल्हापूरसह सांगलीकरांना धडकीच भरली। अलमट्टी धरणामुळेच कोल्हापूरमध्ये पूर येत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। धरणाची उंची वाढवल्यानंतर ही समस्या कायमस्वरूपी होईल अशी भीती देखील आता स्थानिक व्यक्त करतात। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवणार, कोल्हापूर आणि सांगलीकर भीतीच्या गर्तेत। कोल्हापूर आणि सांगलीची महापुरातून सुटका केव्हा होणार? अलमट्टी धरणाची उंची वाढवायला तीव्र विरोध। कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे। कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याची माहिती समोर येते आहे। 123 टीएमसी क्षमता असलेले अलमट्टी धरण हे कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराला जबाबदार असल्याचं वारंवार बोललं जात आहे। याच मुद्द्यावरून आता महाराष्ट्र आणि कर्नाटक हे दोन्ही सरकार आमने सामने येणार आहेत। अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटर पर्यंत वाढवण्याचं कर्नाटक सरकारचं नियोजन आहे। त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखीनच वाढणार असून सिंचन आणि भरीव क्षेत्राला वाढ होणार असल्याचं कर्नाटक सरकारचं म्हणणं आहे। मात्र अलमट्टी धरणातून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पुराचं थैमान होतं। शेकडो कोटी रुपयांचा चुराडा दर महापुराला होतोय। 2005, 2019 आणि 2021 या साली कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापूर आला होता। त्या संदर्भात वडनेरे समितीने अभ्यास केला असता त्यांच्या अहवालामध्ये कोल्हापूर आणि सांगलीतील महापूर अलमट्टी धरणामुळे आल्याचं नमूद करण्यात आलं। मात्र आता उंची वाढवण्याचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आल्यानं धरणाच्या बॅक वॉटरचा आणि धरणामुळे येणाऱ्या महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा असं कोल्हापूरच्या आमदारांचं म्हणणं आहे। भयानक परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर येणार आहे। महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तातडीनं कारवाई करावी आणि केंद्र सरकारवर वाटाघाटी करून हे काम जमीन पुन्हा हस्तांतरणाचं काम जे चालू केले त्याला स्थगिती द्यावी ही मी आपल्याला या ठिकाणी सदनाला विनंती केली। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्यानं महाराष्ट्र रिझिलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा प्रकल्प राबवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। यासाठी 2240 कोटी अर्थसहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार आहे। एकूण 3200 कोटींचा हा प्रकल्प असून 960 कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे। त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। जरी आमची मागणी रास्त असली तरी शेवटी आता ते जे काही नियम असतील त्याप्रमाणे त्यांना ते अधिकार असतील, उंची वाढवायचे नसतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही त्यात रूल्स असतील याचा अभ्यास करून त्यावर निर्णय होईलच। पण निश्चितपणे सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे या ठिकाणी कोल्हापूर आणि सांगली सातारा परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये पुराचं पाणी घुसू नये यासाठी आमचा संपूर्ण प्रयत्न आहे। अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटर पर्यंत वाढवल्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महापूर येणार आहे। कोल्हापूरकर नेहमीच महापुराच्या छायेत आहे। त्यामुळे आता अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला कोल्हापूरकरांनी तीव्र विरोध केला आहे। हा निव्वळ षडयंत्र आहे। महाराष्ट्रातील लोकांना त्रास देण्याच्या पद्धतीने काम करतायत ती पद्धत ह्या केंद्र शासनाने मोडून काढावी, अन्यथा कोल्हापूर सांगली ह्या पद्धतीने आम्हाला महापुराचा जो फटका पडतो त्या लोकांना घेऊन आम्हाला मोठ्या प्रमाणात आंदोलन करावे आणि कोणत्या परिस्थितीत उंची वाढवून देणार नाही अशा पद्धतीने आम्हाला रस्ता उतरावा लागेल। कोल्हापूरकरांचा ह्या गोष्टीसाठी तीव्र विरोध असा आहे की अलमट्टीची उंची वाढवावी आणि केंद्र सरकार आणि राज्य शासनाने यात स्वतः लक्ष घालून ही उंची वाढवू नये यासाठी प्रयत्न करावा। नवीन सरकारनं काहीतरी धोरण अवलंबलं आहे की हे पुराचा धोका कोल्हापूरला होणार नाही म्हणून काहीतरी 3000 कोटीचा प्रस्ताव आणला आहे आणि त्यातून हे पूर कोल्हापूर सांगलीचा रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे। पण प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होईपर्यंत अजून किती वर्ष आम्हाला याचा सामना करायला लागणार हे प्रश्न अजून अनुत्तरित आहे। एकूणच पाहिलं तर कर्नाटकच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या चर्चेमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मात्र राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। एकीकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष
आणि विद्यमान आमदार असलेल्या राजेश क्षीरसागर यांनी जवळपास 3200 कोटी रुपयांचा निधी रिझलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा प्रकल्प प्रत्यक्षात राबवल्यानंतर मात्र कोल्हापूर आणि सांगलीला नक्कीच महापुरातून सुटका होईल। मात्र अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूरकरांच्या पदरी महापुराचा फटका बसेल हे मात्र नक्की। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।